नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. राजापूर ते मुंबई भाग 2 कापसाळला पोचलोय. चिपळूण ते मुंबई असं करूया आज. कारण पुढचं पण अपडेट देणं खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे रस्ता कसा आहे, काय आहे. एक व्हिडिओ केला तर खूप मोठं होईल, म्हणून हा भाग 2. चला तर प्रवासात आपण भेटत राहूया. आपण आलोय बरोबर चिपळूणमध्ये. गुहागरचा पहिली म्हणजे चिपळूण डेपोच्या अगोदर जो लेफ्ट जातो ना, तो गेला. गाडवा एक गाडवं काय बाईकने पळवता वाटतं. तिथून हा गेला जुना चिपळूण डेपोला जाणारा रस्ता, हा आतमध्ये डेपोत. आणि हा सरळ मुंबई गोवा हायवे. आपण आता जाणार परशुराम घाटात. इकडनं आता पिलर चालू होतील ब्रिजचे. चिपळूणच्या पिलरांची थडगी कधी कंप्लीट होतील माहिती नाही, पण नशीब बाजूला सर्व्हिस रोड सिमेंटचा करून ठेवलाय, त्यामुळे एवढा काही विश्वास नाही पडत. खड्ड्या बिड्ड्यांचा प्रश्न येत नाही. ते लेफ्ट साइडला चिपळूणचा CNG पंप, महानगर गॅसचा. रोड टचच आहे. आणि मग त्याच्याच बाजूला ST डेपो आहे नवीन, जो हायवे वरती गेलाय ना, तो शिवाजीनगर ST डेपो. बरोबर बहादूर शेख नाक्याला 1:40 हा लेफ्ट गेला चिपळूण शहरात. इकडनं राईट गेला कराडला आणि सरळ आपला मुंबई. वशिष्ठी नदी, वशिष्ठी ना, ही वशिष्ठीच ना रे? मग चिपळूणची कुठली गाडी आहे? वशिष्ठीच नदी रे. वशिष्ठी महाडची ना? सावित्री ही वशिष्ठी. वशिष्ठी नदीवरील पूल. काम तर झालेलं दिसतंय, पण डायव्हर्जन का दिले काय माहिती नाही. चाललो आपण आता परशुराम घाटाकडे. समोर आपली लालपरी मिरज डेपोची सांगली विभाग. चला, गुहागरला गेलो ना रे रस्तो. इकडे या ब्रिजच्या खालून गुहागरला गेला रस्ता, जो परशुराम घाट क्रॉस केल्यानंतर जातो ना तो. आणि आज समोर आपला परशुराम घाट. आज समोर चिपळूणचा धबधबा, नाव माहिती नाही, सवत कडा का साऊ काहीतरी आहे. झूम करून बघूया. मस्त वाटतं. पाऊस पण भरपूर पडलेला आहे, त्यामुळे पाणी पण भरपूर आहे त्याला. परशुराम घाटात ही लेन चालू ठेवली, तिकडची लेन बंद ठेवली आहे, कारण हे दरड प्रवण क्षेत्र आहे. नेहमी ते दरडी कोसळत असतात. संरक्षण भिंती बांधल्यात तरी त्या काय कामाच्या नाही वाटत. हे बघा, संरक्षण भिंतीच्या वरणाखाली आले. परशुराम घाटातली मजा धबधब्यातनं जायची. राईट साईडने चालू ठेवलं आहे, कारण इकडचं लेफ्ट साईडचं हे कोसळलेलं मध्ये खालचे संरक्षण भिंत. आणि परशुराम घाटामध्ये जायची मजा धबधब्यातनं. परशुरामाचा बांध की काय रे? यो बांध लावून ठेवलेली. आलो परशुराम मंदिराकडे जाणार रस्त्याकडे. हा रस्ता गेला परशुराम मंदिराकडे. आपण इकडनं सरळ आता मुंबई भोसले घाटात.
आलो MIDC लोटे, पीर लोटे MIDC. याला कोण ओळखतं का? राजापूरचे असतील कोण तर ओळखतील. साजना साजना टाइमपास नाश्ता. त्याला साजना खात खात जाऊया पुढे. सिंगल लाईनच चालू ठेवले गडनावर पुस्ते घाटात पण. ते का दरड प्रणव क्षेत्र आहे ते काय आहेच. हे बघा वरना खाली किती पडलेलं आहे. त्यामुळे पुस्ते गाड्यात आलं तर जरा सांभाळून गाडी चालवा. सिंगल लेन आहे. बघा दगडी बिगडी किती पडलेत, झाडं पडलेत. इथपर्यंत सिंगल लेन आहे. येणारा ट्रक आता इथून परत डबल लेन चालू केली आहे त्याने, जेणेकरून मोठे मोठे कंटेनर्स वगैरेंना हे स्पीड ब्रेकरांचा त्रास नाही होणार चढताना. वाढवला नाही स्पीड ब्रेकर, वाढवला नाही त्याच्यावरती. ते मागचे ते 2 नव्हते पहिले, हैनाच होते. स्पीड ब्रेकरचा घाट बघा. बुडी नदी दिसते कितपत माहिती नाही तुम्हाला. जगबुडी नदी. खेड रेल्वे स्टेशन. खेड रेल्वे स्टेशन आहे. जगबुडी नदीवरचा नवीन ब्रिज खराबच झालाय तसं. काय रे काळकाई देवी मंदिर. खेड गेल्यावरती पावसाचं लक्षण दिसतंय पुढे. आभाळ भरलेलं आहे पुढच्या साईडला. डोंगर पण दिसत नाही, एवढं सफेद आहे. बघूया आता पुढे कितपत पाऊस आहे, कसं काय ते. या म्हणजे टाकायची भाजी, अळूवडी आणि चपाती खायला या. मित्रांनो आलो आहे कशेळी घाटाच्या खाली. छोटाच गाड्या ठेवला जाऊ भेटतात काय जसं. हा भेटतात चल. छोट्या गाड्यांसाठी बोगदा चालू आहे आणि माझा पहिलाच प्रवास होणार आहे बोगद्यात ना. इतक्या वेळा येतो, बसने येतो मी जास्त करून, तर त्याच्यामुळे बोगद्यातनं जाणं येणं होत नाही. वरणात येणं होतं. इथून तर दोन्ही साईडचं काम झालेलं दिसतंय व्यवस्थित. जायचा नाही यायचा. पाऊस पण कशा घाटावर भरपूर दिसतोय. चला भेटत राहूया. ऍक्च्युली एकच लेन चालू आहे. तिकडचं थोड्यापर्यंत फक्त काम झालेलं होतं, म्हणजे दोन्ही साईडचं. पण पुढे एकच लेन चालू आहे बोगद्याकडे जाताना, मुंबई साईडला जाताना. समोर दिसतोय तो बोगदा. खूप वाट बघावी लागली मला याच्यातून प्रवास करण्याची. कारण माझं येणं जाणं होतं बसने. बसला प्रवेश बंद होता, म्हणजे जेव्हा मध्ये चालू पण होता तेव्हा पण मला यावं लागलं. मी आलो होतो इथे, पण मला या बोगद्यातनं एंट्री भेटली नाही. चला जा या बोगद्यातनं एंटर करूया. मध्ये ड्रम ठेवून डिवाइड करून ठेवलंय. 2 किलोमीटर आहे ना. लाईट चालू आहे ना शिवाय. वरती एक्झॉस्ट. काम झालं रे बा. वरतं ते प्लास्टर पण मारला नाही साईडला. प्लास्टर वगैरे पण मारलंय त्याने.
हवामान खात्याने तुफान पावसाचा अंदाज दिला होता, त्यामुळे मला वाटतं गाड्यांची रहदारी कमी आहे. आलो, पोचलो, कशाही घाट क्रॉस पण झाला लगेच. 2 मिनिटं लागली बरोबर. पोलादपूरच्या साईडला पाऊस आहे वाटतं. या साईडला पहिलं ब्रिज तर कम्प्लीट झालेलं दिसतंय मला. इकडनं जाताना शेवटचं ब्रिजचं काय परिस्थिती आहे आणि तिकडनं येताना पहिलं ब्रिज, ते मेन बघायचं. ही मजा आहे कोकणातली. हे बघा, धबधब्यातनं प्रवास करतात. ते काय म्हणतात त्याला, ते गर्डर्स म्हणा काय काही म्हणा, ते ठेवलेले तिथे पुढच्या ब्रिज साठी असतील. पण इथे हालत बघा काय आहे ती. चिंगळा भेटतील याच्यात. ब्रिजचं काम झालं तर आपण त्या घाटात जाऊ. एक साईड झालेली दिसते आपल्या, एक साईड बाकी आहे. हे बघा, हे वरचं ब्रिज आहे ना, एक साईड झालेली दिसते. पण 2 साईड व्हायला मला नाही वाटत या वर्षी होईल ते. एक साईड पण होताना मुश्किल वाटतंय मला तर या वर्षी. तर महिने उरल्यात 6, 5, 4-5 दिवसात ऑगस्ट चालू होईल आता. इथून हा सरळ त्या घाटाला जॉईंट होईल. एवढं वरती जायची गरज नाही पडणार आपल्याला. चला, धबधबे वगैरे सगळं बघत जाऊया आपण. चला, घेतली एक्झिट आपण इकडनं. नाही कोण आहे. चल, आपण तळलो होतो वर, ते इथे येऊन जॉईंट होणार. तो रस्ता तिकडे खाली गेलाय. एकच साईड आहे आणि ही साईड असं वाटतं हा आलो मुंबई गोवा हायवे वरती आलो ऍक्च्युअल. ताई ताई पडलेली दरड बघा. एसटी पडली बाण. मजा आहे कोकणात फिरायची. रस्त्याच्या बाजूला पाणी, धबधबा, सगळं काय. आणि अशा दरडी पण कोसळतात ना, ती सजा आहे. तेव्हा बघा तिकडे दरड पडते म्हणून ना त्यांनी असं हे लावून ठेवलंय. आणि इथे पडलीच आहे, ते लागलेली आहे JCB. आलो पोलादपूरला. तो कशाडीचा टनल गेला, हा पोलादपूरचा टनल नाही हो, वरना ब्रिज आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला, नशीब मुसळधार पाऊस नाही, पण पाऊस आहे. महाडला पोहोचू आता थोड्याच वेळात. नक्की काय गाव आहे ते मला नाही माहिती. महाडला, महाड आणि पोलादपूर मधला टोलगेट. कोलगेट की टोलगेट? कोलगेट नाही, टोलगेट. मित्रांनो, बरोबर झाले 3:01. आपण महाड क्रॉस केल्या. मध्ये भावाचा फोन आला होता, तुम्हाला महाडची परिस्थिती दाखवली असते. एसटी पासून सगळ्या 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्या ब्रिज वरती पार्क आहेत. अशी परिस्थिती आहे तिथे महाडमध्ये. पाणी किती आहे माहिती नाही. ह्या गांधारपाली हे लेणी. चला, आलो आपण इथपर्यंत. आता थोड्याच वेळात माणगाव. आणि मेन तिच्या पुढे कसा रस्ता आहे तो बघायचा आपल्याला. सावित्री नदी बाजूला, मगरीची नदी.
खाली आंबेतला जाणारा रस्ता आहे. आंबेगाव जाऊया सरळ. हॅलो वीर रेल्वे स्टेशन, 3:10 वीर रेल्वे स्टेशन. महाड गेल्यानंतर पहिलं डायव्हर्जन झालं आंबेच्या ब्रिजच्या नंतर. आंबेच्या म्हणजे आंबेतला जाणार रस्त्याच्या ब्रिजच्या नंतर. वा वा मस्त मोठे मोठे पडले. गाडी बदलली काय रे वरची? ही घरावर ठेवलेली गाडी तीच गाडी. अच्छा घरावरती गाडी. माड संपल्यानंतर इकडे चिंगड पकडण्याचे खड्डे चालू झाले आहेत आपले. आता गाडी दाखवली ना तेव्हा वाचणार. इथे काय तर ब्रिज बनतंय आणि एकच लेन मध्ये येणं आणि आवन आणि जावन चालू आहे आणि खाली एक खड्डे. हायवेवर ब्लॉक नॅशनल हायवेवरती काढतात की लावतात? काढतात. लावलेले काढतात. काय करार आहे रे बाबा. हॅलो लोणेरेला. लोणेरे ब्रिजचं काम चालू आहे. कधी कंप्लीट होईल माहिती नाही. बघा इथून यायला सुसाट रस्ता आहे आणि मध्येच हे आता टाकलेलं सिमेंट. कोकण रेल्वे माणगाव. माणगाव आलंय. ऍक्च्युअल माणगावला आता सुरुवात होईल पुढे. रस्ते मस्त आहेत माणगाव मध्ये, हे आवडतात. असा रस्ता जरी पूर्ण मुंबई गोवा हायवे असता ना तरी चाललाच. माणगावचा ब्रिज पाणी आहे काठोकाठ नदीच्या. आणि हे माणगाव. आलो माणगाव मध्ये. ट्रॅफिक नाही आहे, नशीब आहे आमचं. गाड्या चालू आहेत. आलो माणगाव डेपोच्या इथे. राईट मारला तिथे शॉर्टकट आहे पाली बिली करून जायचा. नको तिकडनं काय जातं आपल्याकडे. हे नाही भेटणार मग डायरेक्ट. आणि माणगाव डेपो अटल सेतू नाही भेटणार. अटल सेतू नाही भेटणार तिकडनं गेल्यावर. चला काहीच ट्रॅफिक नाही. इथे किती वेळ जातो नाही. रेल्वे स्टेशन बाजूला जोशी वडेवाले. माणगाव गेल्यावरती पण दुपदरी रस्ता आहे. आवन जावन चालू आहे. डबल रोड. मित्रांनो इंदापूर गेल्या वाजले 3:49. इंदापूर मधला पण रस्ता चांगला आहे आतला. त्यांचं हे कधी बनेल बायपास तेव्हा बनेल. गणपतीला ट्रॅफिक भरपूर होईल पण इथे. पण रस्ता बरा आहे. इथून आहे तो बायपास इंदापूरचा. चला असेच भेटत राहूया मध्ये मध्ये. इंदापूर गेल्यानंतर लेफ्ट साइडला एक महानगर गॅसचा पेट्रोल पंप आहे पण चालू नाही झाला वाटतं. दगडी ठेवले आहेत. अरे हाय पुन्हा पुन्हा जागा बघ जायला चालू आहे. बोलवत आहे. मित्रांनो या पंपावरती रेट पण 75 रुपये आहे. म्हणजे मुंबई सारखाच रेट आहे. आणि इंदापूर क्रॉस केल्याच मुंबई साईडला जाताना लेफ्ट साईडलाच आहे. चला आता पुढच्या आपण रस्त्याची परिस्थिती काय ती बघूया. इथपर्यंत व्यवस्थित आलो आहे. मध्ये मध्ये होते खड्डे, ते असणारच. ब्रिजची कामं जिथे चालू आहेत तिथे ते खड्डे भरपूर आहेत. आता पुढचं बघूया. चला जवळपास कोलाडच ना रे. या एक लेन तयार आहे. त्या साईडचं काय आता पत्ता नाही अजून. एक लेन तरी तयार आहे व्यवस्थित. पुढे बघूया किती खड्डे आहेत काय. तयार लेन बोलता बोलता संपली.
कोलाड कोलाड तसंच आहे. कोलाड मध्ये ब्रिजची जागा आणि बाजूने हा जावनचा रस्ता. इकडे हा लेफ्टला तू गेला मुरुड रोहा. हा लेफ्टला जो रस्ता गेला ना तो. कोलाडच्या पुढे पुई गाव मध्ये आहे. आवण जावनचे दोन्ही रस्ते चालू आहेत. मध्ये होता आता एक पॅचला बेकार गेलाच कोलाडचे. जस्ट जोशीवाडेवाले क्रॉस केले. मधला पॅच तो खराब आहे. तो खराबच आहे जोशीवाड्याच्या अगोदरचा. पुढचा दोन्ही साईड झाल्यात वाटते पण कितपत माहिती नाही. पण स्पीड आमचा स्लो झालाय पोचायचं. 4:28 झालेत. जस्ट जोशीवाडेवाले क्रॉस केले जिंदाल कंपनीच्या समोर. तो पाली फाट्याच्या इथे इकडनं राईट मारला पाली असा जाणार रस्ता आहे. एक्सप्रेस हायवेला भेटणारा आणि हा सरळ आपला पेनला जाणार आहे. झालाय रस्ता इथे पण बऱ्यापैकी. पुढे काय परिस्थिती आहे माहिती नाही. रिव्हर ब्लॉकचे रोड म्हणजे नागोठण्यात आलो आपण. 4:35 4:53 पोचलो आमटेमला. स्पीड खूप कमी झालं. रस्ता असा सिंगल येतो. मध्येच चांगला येतो मध्येच खराब येतो असं आहे. वडखळचा ब्रिज आहे वाटतं मला बोलतं की. सिंगल लेन चालू आहे. तिकडे काहीतरी काम चालू आहे. सिमेंटचं काहीतरी हे करत आहे. होय होय इथपर्यंत झालंय आणि पुढचं बाकी आहे. आणि इथून मग आपण खडबडीत परत त्या साईडला जाऊया. काय हा चिखल. हे नवीन ब्रिज बांधलेल्याची अशी हालत. एक खाली गेलं पेन शहराकडे. पुढे पनवेल. पण आलो बऱ्यापैकी आलो. 5:15 झाले. म्हणजे 6.25 तासामध्ये आम्ही पेन गाठलेला आहे. बऱ्यापैकी आलो. पोचलो. गणपतीचं माहेर घर हमरापूर या साईडला आहे. हमरापूर. सर आपण चाललो पनवेलच्या साईडला. जुनी कोण माणसं असतील ना हा व्हिडिओ बघत असेल त्यांना आठवेल इथे एक सिंगल ब्रिज होता. इकडनं गाड्या गेल्या की तिकडनं यायच्या बंद. तिकडनं गाड्या आल्या इकडनं जायच्या बंद. नंतर हा ब्रिज झाला. मी तर किती रात्रभर थांबलो होतो. एकदा गणपतीत गावात येताना त्याच्यावरती बनलेलं हे ब्रिज. म्हणजे त्या ब्रिजवरती नाही म्हणलं त्याच्या बाजूला बनलं. पण असा इथे की ब्रिज होता. काही म्हणजे झाली असेल 25-30 वर्ष झाली असतील त्याला. ब्रिजच्या इकडचे ना खड्डे ना अक्षरशः बेकार आहेत. ब्रिज संपला. आता आपण पुढे लेफ्ट मारून जाणार चिरनेर करत आपला अटल सेतू. एक जुना टोल नाका होता त्याच्या अगोदर हा लेफ्ट मारून खाली आपल्याला जायचं आहे अटल सेतूला. हे का जाऊन दे. हे बघा इथे पण गावठी भाजी बिजीवाले बसले भरपूर. ते मागे दिसतो का धबधबा. कंपनी आली एक मध्ये डोंगरावर. 5:52 चिरनेर गाव. इथून आपल्याला मारायचा आहे अटल सेतू. गव्हाण फाटा चिरनेर गाव. चला. चिरनेर गावाच्या पुढे अटल सेतूला जाताना पण एक महानगर गॅस आहे. कुठे आलो माहिती नाही. चिरनेरच्या नंतर गव्हाण फाटा आहे का काय आहे माहिती नाही. गव्हाण फाटाच ना. सर जायचं की लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट मारायचं आहे इकडनं आपल्याकडे जायला अटल सेतूला जायला. पण लिहिलंय ग्रुप ग्रामपंचायत चिरले. त्या फाट्याच्या पुढे आल्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत चिरलेच लिहिलेला मागे.
आता आपण आलो बघा, हे समोर लिहिलं आहे जसाई, लेफ्ट JNPT उरण, राईट पनवेल. आपल्या काय जाऊचा इकडनं पनवेल साठी राईट मारायचा अटल सेतूसाठी. या भुयाराकडनं पुढे आलोय. इथे हा वरनं JNPT वरनं येणार आणि इथे लिहिलेलं आहे अटल सेतूसाठी लेफ्ट असं लिहिलेलं आहे. चलो नाही ना अटल सेतू ब्रिज आपण राईट मारला सरळ जर कंटेनर यार्ड सारख्या आणि लगेचच लेफ्ट आहे अटल सेतूला जायला. सरळ गेला पनवेलला. हा लेफ्ट मारून आपण अटल सेतूकडे चाललोय. झालो अटल सेतूवर 250 रुपये लागू. मंत्रालय 32 किलोमीटर. इकडे काहीतरी हॉटेल बिटेल येणार. येताना अगोदर हे पण बघितलं. इथून टोल प्लाझा या खिंडीत ना सरळ पुढे गेलं 500 मीटर वरती टोल प्लाझा. टोल प्लाझा वरती टोलच नाही घेतला आमच्याकडनं. सरळ निघालो. देत होतो आम्ही, थांबून देत होतो. फ्री आहे का माहिती नाही बाबा, कारण मी 8 दिवस गावात होतो. मुंबईत आत चाललोय. नंबरवर मारतील नाही तर काय माहिती. वाटतंय समुद्रावरचं ब्रिज आता वरती चढणार इथून आणि हे समुद्रावरती आहे. मी रात्रीचा एक व्हिडिओ केला होता पण हा दिवसाचा. जबरदस्त वाटते, मस्त फील येते एकदम. डोंगर ना बहुतेक ते अजंठा एलोरा काय ते होता बघ इकडे, ते लेणी आहेत बघ. तो असा तरी विजया काहीतरी म्हणतात नाही का तो. पुढे बेटासारखं गेला म्हणजे जागा असं दिसता. तेच असणार काम चालू आहे. आता इथे परत आणखी उंच होतोय ब्रिज पुढे. हे बघा परत थोडासा उंच होतो. झूम केलेला इथे ब्रिज तिसरा टाइम आहे. जरा आणखी उंच होत चाललंय. दिसतंय ना व्यवस्थित. परत उंच होत चाललंय. त्या दिवशी रात्री आलो तर मला काय कळलं नाही. हे परत उंच होत चाललंय. इथे लेफ्टला रेस्क्यू सेंटर आहे 250 मीटर्स वरती. म्हणजे हेच इथे ज्या पिवळ्या हे लावलेल्या आहेत ना, हे रेस्क्यू सेंटर आहे. मित्रांनो एकदम हलक्या हलक्या टावर उभे राहिले दिसतात ना, ती म्हणजे मुंबई. त्या आपल्या झाडांच्या जंगलात ना आलो सिमेंटच्या जंगलात. चला आता सिमेंटच्या जंगलात तर आपण काय भेटणार नाही. परत गावाला जाऊ तेव्हाच आपण भेटू. मस्त टायमामध्ये आलो. 6:26. आता इथे पुढे उतरणार आणि घरी जाणार. चला तर भेटत राहूया आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये. जास्त व्हिडिओ वाढवत नाही. थँक यू फॉर विजिटिंग अटल सेतू विदाउट पेमेंट. काय रे विदाउट तिकीट स्लो
अटल सेतू एक्झिट शिवरी इकडनं टॅक्सी बघायला लागेल मला आणि कल्टी मारायला लागेल इकडनं. रेल्वे पण चालली तिकडनं लोकल. शिवडी स्टेशन घालणार राईट मारून चाललो चेंबूरकडे. चेंबूर वाशिम हे शिवडी स्टेशन. चला आता काय संपत आला आपला प्रवास.